आंब्याचा सीझन आला आहे, तर आज बनवूयात एकदम मऊ स्पॉन्जी आणि चविष्ट मँगो आप्पे केक। ओव्हनशिवाय अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग सुरुवात करूया या भन्नाट मँगो आप्पे रेसिपीला। मँगो आप्पे बनवण्यासाठी इथं मी 2 मध्यम आकाराचे आंबे घेतलेले आहेत। आता आपण ह्याला कट करून त्याचा पल्प काढून घेऊयात। आता हा 1 वाटी पल्प मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे। आता आपल्याला ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। येथे मी आंब्याचा पल्प बारीक करून घेतलेला आहे। आता ह्या आपण ज्या वाटीने आंब्याचा पल्प घेतला होता त्याच वाटीने मी इथं 1 वाटी रवा घेतलेला आहे। इथं मी बारीक रवा वापरलेला आहे। आपल्याला अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे। अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचे आहे। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता। आणि हे सर्व जिन्नस चांगले एकजीव होण्यासाठी इथं मी अर्धी वाटी दूध घालून घेत आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। येथे सर्व जिन्नस मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे आणि ते छान मिक्सही झालेले आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे दूध वापरतो ते आपल्याला कोमट किंवा फ्रीजमधलं घ्यायचं नाही, ते रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी 1 वाटी तेल घालून घेत आहे। येथे मी मोहरीचे तेल वापरलं नाही, कारण ज्याला वास आहे असे तेल आपल्याला वापरायचे नाही। येथे मी सूर्यफुलाच्या तेलाचा वापर केलेला आहे। आता तेल घातल्यानंतर पुन्हा याला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। आता हे सर्व मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। हे बघा, इथं मी सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे। हे आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे व्हायला हवी, कारण जास्त घट्ट किंवा जास्त पातळ आपल्याला पीठ नकोय। आता हे पीठ चांगले एकजीव होण्यासाठी आपण ह्याला थोडे 1 ते 2 मिनिटं फेटून घेऊया। असं फेटल्यामुळे काय होतं, जर एखादी पिठाची गुठळी किंवा काही आंब्याचं पल्प शिल्लक असेल त्याच्यामध्ये, तर तो असा ह्याच्यामुळे बारीक होतो आणि आपलं पीठ एकसंग होतं। त्याच्यामुळे आपले केक एकदम सॉफ्ट होतात। 2 मिनिटं झालेले आहेत। आता हे मिश्रण आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे। झाकून ठेवल्यामुळे काय होतं, ह्याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे, तो भिजल्यामुळं रवा आपला छान फुलतो। आज आपण आप्पे पात्रामध्ये केक बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी एक जाड बुडाचा तवा घेतलेला आहे। आता ह्या तव्यावर आपल्याला आप्पे पात्राचं भांडं घालून घ्यायचं आहे। मग सगळीकडे आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ह्याला मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आप्पे पात्र गरम होत आहे तोपर्यंत आपण आपले मिश्रण बघूयात। हे बघा, आपला रवा छान फुललेला आहे। आता तुम्हाला जर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचा वापर करू शकता। आता आपले केक जास्त जाळीदार आणि स्पंजी होण्यासाठी इथं मी 1 चमचा बेकिंग पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालत आहे।
आणि इथं फ्लेवरसाठी मी व्हॅनिला इसेन्सचा वापर करत आहे. तुम्ही व्हॅनिला इसेन्सऐवजी वेलचीचाही वापर करू शकता. आता बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ॲक्टिवेट होण्यासाठी मी इथं थोडंसं दूध घालत आहे. आता ह्याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करण्यासाठी आपल्याला ह्याला एका डायरेक्शनमध्ये असं हलवत राहायचं आहे 2 मिनिटं. हे बघा मी छान मिक्स केलेलं आहे आणि केक बनवण्यासाठी आपलं बॅटर रेडी आहे. आपले आप्पे पात्र हलके गरम झालेले आहे. आता आपण त्यामध्ये आपले बॅटर घालून घेऊयात. आता बॅटर घालत असताना आपल्याला 1च चमचा बॅटर यामध्ये घालायचे आहे. जास्त फुल भरायचे नाही, कारण आपला केक नंतर फुलतो आणि म्हणून तर तो एकमेकांना चिकटेल. म्हणून आपल्याला इथं 1च चमचा बॅटर घालून घ्यायचे आहे. आता ह्यावर झाकण ठेवून आपल्याला ह्याला 10 मिनिटं बेक करून घ्यायचे आहे. 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता आपले केक किती फुगून वर आलेले आहेत. आता एक टूथपिन घालून आपण ते चेक करूयात की ते व्यवस्थित झाले आहेत की नाही. हे बघा, अशी टूथपेस्ट स्वच्छ आली की आपण समजायचे की आपले केक तयार आहेत. येथे मी सर्व केक बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता याला किती छान सुरेख रंग आलेला आहे आणि ते किती गुबगुबीतही झालेले आहेत. आता एक केक तुम्हाला इथे मी तोडून दाखवत आहे. हे बघा किती स्पॉन्जी आणि लुसलुशीत झालेला आहे. मग कशी वाटली रेसिपी? आवडली ना? आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह.